मागील 4-5 महिन्यांपासून दिघोरी दहनघाट परिसरात 3 इंच व्यासाचा नळ सतत वाहत होता। त्यामुळे लाखो लिटर पाणी नाल्यात वाया जात होतं। परिसरातील नागरिकांनी या समस्येवर अनेकदा तक्रारी केल्या, मात्र मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। शेवटी रेल्वे विभागातील एका अधिकाऱ्यानं ही समस्या शंखनाथ न्यूजच्या प्रतिनिधीसमोर मांडली। या प्रकरणाची गंभीर दखल घेत शंखनाथ न्यूजच्या टीमनं तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि हा मुद्दा उचलून धरला। त्यानंतर केवळ एका दिवसात मनपा कर्मचाऱ्यांनी हा वाहणारा नळ दुरुस्त केला। या प्रकरणात वास्तविक दुरुस्तीच्या ऐवजी कर्मचाऱ्यांनी थेट नळाला कनेक्शन जोडून गटारीच्या पाईपवर पाणी सोडलं। त्यामुळे रोज तब्बल 4 तास पाणी वाया जात होतं। ही गंभीर बाब उघड झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला। शंखनाथ न्यूजच्या बातमीमुळे अखेर प्रशासनाला जाग आली आणि पाण्याची होणारी नासाडी थांबली। राष्ट्रीय संपत्ती असलेल्या पाण्याचं जतन करणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे आणि यापुढे असं प्रकार घडू नयेत यासाठी स्थानिक प्रशासनानं अधिक जबाबदारीनं काम करण्याची गरज आहे। पाणी ही निसर्गाची अनमोल देणगी आहे, त्यामुळे त्याला जपून वापरण्याचे आवाहन नेहमीच मनपा आयुक्तांच्या वतीने करण्यात येते। मात्र मनपा कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळेच लाखो लिटर पाण्याचा कशा प्रकारे नासाडी होते या संदर्भाची बातमी शंखनाथ न्यूजने 2 दिवसाआधी दाखवली होती आणि ह्या बातमीचा इम्पॅक्ट बघा की संपूर्ण जे पाण्याची नासाडी आहे ती मनपा कर्मचाऱ्यांच्या वतीने जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। तिथे झालेला जो लिकेज होता त्या लिकेजला लपवण्यासाठी म्हणून कर्मचाऱ्यांनी तिथे एक पाईप जोडून त्याला वर आणून ठेवलं होतं आणि नाल्याच्या साहाय्याने हे पाणी जे आहे ते पूर्णतः वेस्ट होत होतं। मागील 4 ते 5 महिन्यांपासून हा प्रकार जो आहे तो असा सुरू होता। 4 ते 5 महिने झाले तर आम्ही 2दा कंप्लेंट केली 5-6 ठिकाणी, पण काही हे झालं नाही। मग यूट्यूबवर चॅनल शंखनाथचे आले, त्या व्यक्तीने ते व्हिडिओ केला आणि ते चॅनलला दाखवला। दुसऱ्या दिवशी हे काम ओके झालं होतं। तुम्हाला आता आम्ही अशी समस्या असली तर शंखनाथ सरांना फोन करू आणि समस्या हल होऊ शकतात आमच्या, आम्हाला एवढी गॅरंटी आहे। तर आपण बघितलं की दिघोरी दहन घाटाच्या समोर जो हा नळ आहे तो मागील 4 ते 5 महिन्यांपासून दररोज 3 ते 4 तास सतत वाहत होता। त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती। मात्र शंखनाथ न्यूजने ही या संदर्भातली बातमी आपल्या चॅनलवर दाखवली आणि त्याचा इम्पॅक्ट बघा की मनपा कर्मचाऱ्यांनी अवघ्या 2 दिवसाच्या कालावधीत हे संपूर्ण पाईपलाईन जी नादुरुस्त होती त्याला दुरुस्त केलं। पाणी ही निसर्गाची देणगी आहे, त्यामुळे त्याला जपण्याची आणि त्याला जपून वापरण्याची जबाबदारी ही तुमची आमची सर्वांचीच आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर।